नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सईच्या पप्पांचा हा टिफिन मी त्यांना बर्थडे गिफ्ट दिलं होतं, पण खूपच छान भेटला मला। म्हणजे फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केला तर एखाद्या वेळेस काय होतं, ऑनलाईनचे ना काही डबे छान दिसतात पण व्यवस्थित येत नाही, आणि पातळ भाजी दिली तरी डब्यातून सांडून जाते। तर मी कितीही पातळ भाजी डब्यामध्ये दिली ना तर एकदम व्यवस्थित जाते, आणि काहीच आणि पोळ्या वगैरे खूप छान राहतात त्याच्यामध्ये। तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि तुम्हालाही छान आयडिया भेटेल। तर हा डबा आहे ना खूप मस्त भेटला आहे। तर अजून एक डबा आहे ना मला असा भाजीसाठी एक्स्ट्रा आहे, पण तो मी काही यूज करत नाही। तर तो छोटा डबा दिसतोय आणि त्यामध्ये म्हणजे चटणी वगैरे काही सुकी भाजी असली की मी देत असते। तर बहुतेक तर चटणीच देते पापडाची, आणि एका डब्यामध्ये भाजी, एका डब्यामध्ये पोळ्या, आणि त्याच्यासोबत मला बॉटलही भेटली, आणि बॉटल पण खूप छान भेटली आहे, आणि बॅगही भेटली आहे। तर सगळं काही माझं 880 रुपयामध्ये सगळं काही मला असं आहे ना भेटलं आहे। तर ही बॅग दिसते ना ती बॅग नाही आहे, तर दुसरी बॅग आहे, ती मी अजून यूज करायला काही काढली नाही, कारण ही आहे ना ही पण छान आहे। तर ती पण आम्ही फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलेली होती, तर खूप छान भेटला आहे। तर सईचे पप्पा हे ना ड्युटीला निघून गेले, त्यानंतर आमचा सगळ्यांचा चहा वगैरे झाला। तर माझ्या घरातलं बहुतेक सगळे कामं आवरून झाले होते, तर बाहेरचे कामे बाकी होते, आणि महालक्ष्मीची पूजा। तर हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे, कारण मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओ टाकला नाही, आणि काल ना माझं पेमेंट झालेला तुम्हाला व्हिडिओ शेअर केला। तर हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर आपण पूजा मांडतो, तर त्याची उत्तरपूजा कशी करायची आणि पूजा कशी काढायची, तर काय करायचं पूजेचं, तर तुम्हाला मी सांगते। तर आपण आहे ना पूजा काढण्यापूर्वी ना देवाला आहे ना हळदी कुंकू व्हायचं, दर्शन घ्यायचं, तर अशी उत्तरपूजा केली जाते। आणि हे जे मी पान सुपारी सगळं काही व्हायलं ना ते आपण व्यवस्थित आहे ना एकाच्या बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं। तेच नारळ आपल्याला आहे ना 5ही गुरुवारी पूजेसाठी लागतं, आणि त्याच सुपारी वगैरे लागतं, फक्त पान फुलं आहे ना ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं, बाकी सगळं व्यवस्थित ठेवायचं। तर ते 5 गुरुवारी आपण त्याच नारळाने पूजा केली जाते, त्याच नारळाने घटस्थापना केली जाते। तर सई लगेच देवाचा प्रसाद बोरं खायलाही सुरुवात केली। तर खूप छान माझ्याशी पूजा झाली होती। तुम्ही पण खूप छान छान कमेंट केल्या की पूजा मस्त आहे, आणि कालच्याही कमेंट खूप छान होत्या तुमच्या, तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। तर अजून काही रिप्लाय करायला जमत नाही, तर पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना मला सिन्नरला जायचं आहे। तर मम्मीच्याच घराच्या शेजारी मावशीनं त्यांना तिथं देवाची स्थापना होती, त्यांनी मला काल सांगितलं होतं तू ये। त्यानंतर आज परत शॉपिंग करायला जाणार आहे, तर पुढे मी परत एक साडी खरेदी केली आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, त्यामुळे तुम्ही आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर तुम्हाला सांगितलं, तर ते मावशीने मला सांगितलं होतं उद्या देवाची स्थापना आहे ये। तर मी 10-10:30च्या दरम्यानमध्ये आलेच। तर पूर्ण सिन्नर शहरामध्ये ना देवाची ना मिरवणूक काढलेली होती, आणि सगळ्या काही ना बायका मुली याच्या डोक्यावरती कलश घेऊन पूर्ण ना सिन्नरमध्ये मिरवून सगळं देवाला ना आणलं, आणि छान असं वाजत गागत देवाचं स्वागत केलं। खूप छान वाटत होतं, आणि मी जातच ना गल्लीमध्ये पण मिरवणूक आली, तर मस्त बायका फुगडी खेळत आहे, नाचत आहे, मस्त बायका एन्जॉय घेत आहे, आणि देवाचं खूप छान पद्धतीने असं स्वागत केलं। तर खंडोबा महाराज आणि तुळजापूरची आई अशी देवांची स्थापना होती। तर मी काही जास्त पूर्ण वेळ थांबले नाही, नंतर जेवणाचं पण होतं, प्रसाद पण होता। तर मी प्रसाद घेऊन येणं मला नंतर साडी खरेदी करायला जायचं होतं, तर थोड्या वेळ थांबली। त्यानंतर मला मार्केटमध्ये काम होतं, तर मी तेही केलं। तर चला मी काय खरेदी करते तुला मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
मी ना सकाळीच आली होती मम्मीकडे तर टाइमच नाही भेटला. तर सह्यानं थोडीशी रडत होती, आज थोडासा त्रास देत होती. तर तिच्यासोबत होते. नंतर आज क्लासला पण काही जाऊन दिलं नाही तिला, तर आणायचंच नव्हतं. पण ती मागे लागली, तर तिला 2-4 दिवसाची सवय झाली नाही यायची सिन्नरला, तर ती पण मागे लागली. त्यामुळे मला तिने क्लासलाही जाऊ दिलं नाही, मीच लागत होते तिला आज. तर खाली ना देवाची स्थापना झाली. तर बैरवणं म्हणजे खंडेराव आणि तुळजापूरची आई आणि माळसाई भानाई असं सगळ्या देवांची स्थापना होती तिथे. तर तिथे ना त्या मावशीने पण मला काल सांगितलं होतं तर म्हटले चला आपण जाऊ, देवाची स्थापना होणार आहे. तर तिथे जेवायला पण होतं, तर सगळ्या पाहुण्यांना जेवायला होतं, मिरवणूक होती. तर खूप छान झालं आणि आईन ते पण आले होते, सईला घ्यायला आले होते खास, तरी पण नाही गेली ती. तर आता मी ब्लाऊज स्टिच करायला चालली आहे. तर चला आता आपण जाऊ. तर छान छान साड्या आणि अजून आहे ना तुम्हाला कालची पण कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट खूप छान छान होत्या. तर चला आता आहे ना मी जाते, मी उद्या पण आहे ना आपल्याला शॉपिंग करायची आहे. तर ब्लाऊज स्टिच करायला टाकल्यानंतर परत मार्केटमध्ये आम्ही साडी खरेदी करायला चाललो आहे. तर आता परत साड्या खरेदी का, तर भरपूर माझ्याशी खरेदी चालली आहे साड्यांची. तर आत्ता पण का, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजतच राहील. तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा आणि जे सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर मी कोणती साडी घेतली आहे, तर मी साडी खरेदी केली आहे, तर तुम्हाला ते नंतर समजेल. तर चला मग आजचा व्हिडिओ थोडा छोटा झाला आहे. तर आता मी घरी निघाली आहे बसनी. तर चला इथंच माझ्या व्हिडिओ एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.